ऐका ना, मी आतमध्ये जायच्या अगोदर सेम फेरेत ना, त्याच्यामुळे थांबलो ना आम्ही. एक तरी फेरीत आमचं नाव पुढे होईल म्हणून की आता तरी बदल तुम्ही हा प्रश्न विचारताय आम्हाला. सकाळी प्रश्न विचारला पाहिजे, चुकीचा आहे ना प्रश्न. काहीतरी बदल होईल असं वाटलं ना आम्हाला. एक लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो तुमची नेमकी मागणी सांगा आता. माझी मागणी अशी आहे की फक्त माझी एकच मागणी आहे की ज्या रात्री 1-1.5 वाजता इथून मशीन गेल्यात ना, त्या मशीन ज्या अधिकाऱ्यांनी तिथं नेल्यात काय, जर त्या मशीन इथून आतमध्ये गेलेल्या आहेत, 1-1.5 वाजता मशीन जायचं काय, 12-1 नंतर ज्या मशीन अगोदर नंतर मशीन ज्या गेल्यात त्या मशीनचं सीसीटीव्ही फुटेज काढावं. आणि जर त्या मशीन गेलेल्या असतील, तुम्हाला मी दाखवल ते ना, त्या मशीन गेलेल्या असतील तर मला तुम्ही हे जे निवडणुकीचा आयोग इथं फेअर मतमतदान होईल काय, परत मतमतदान व्हावं. नाही, मतमोजणी नाही, मतदान काल रात्री ईव्हीएम मशीन इकडे आले होत्या, तर त्यासोबत तुमचे कार्यकर्ते पण होते म्हटले. कार्यकर्ते इथे थांबवले होते मी रात्रभर. त्यावेळेस तुम्ही आक्षेप का नाही घेतला? घेतला ना, कधी घेतला? Accept घेतला त्यावेळेस. लेखी नाही घेतलेला. पण सीसीटीव्ही आहे, जर कॅमेरा लावलेत का, शो साठी लावलेत का, मला हे म्हणायचंय. जर इथं मतदान केंद्र आहे, इथं सीसीटीव्ही फुटेज आहे, मग शो साठी लावलेलं असेल तर वेगळी गोष्ट आहे. हे मला तिथलं सीसीटीव्ही फुटेज पाहिजे. आणि त्याच्यामधलं साहेब, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही जसं यांना म्हणताय की तुम्ही रात्री 12-12:30 वाजता आक्षेप का नाही घेतला, जसं इथं सीसीटीव्ही कॅमेरा आहे, सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग आहे, तुम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारा हा प्रश्न, रेकॉर्डिंग का नाही देऊ शकत? रेकॉर्डिंग द्या. आणि ते सीसीटीव्ही मशीन आलेल्या असतील ना, त्या जर मशीन आलेल्या असतील, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभानी पण त्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे का नाही. आम्ही एवढा आक्षेप घेतोय तर काहीतरी इथं घडलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही आक्षेप घेतोय. आणि तुम्ही त्यांना हे प्रश्न विचारा ना. आणि जेवढ्या मशीन आल्या होत्या ना, दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? जेवढ्या मशीन आल्या होत्या ना मतदान केंद्रावरनं काय, तर त्या मशीन आल्या होत्या बसेस मधनं, बरोबर, 4 व्हीलर मधनं ज्या ईव्हीएम मशीन आल्या. मला या सगळ्या सीसीटीव्ही फुटेज मधनं ज्या गाड्या 4 व्हीलर मधनं घेऊन गेलेले जे मशीन आहेत, तुम्ही टोटल मशीन किती गेल्यात त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चेक करावं. तुम्ही पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, अजितदादा असेल, उद्धव साहेब असतील, प्रत्येक पक्षाचे सर्व मोठे सर्व अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, इलेक्शन घेऊ नका, कार्यकर्त्यांच्या जीवाशी खेळू नका. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही इलेक्शन घेऊ नका. तुम्ही ना ईव्हीएमच्या विरोधात लढा द्या. मी बसतो, मी मेलो तरी चालेल, मी बसतो तिथेच शेवटपर्यंत उपोषणाला बसून. तुम्ही कोणी स्वतःच्या स्वार्थापोटी तुम्ही कोणाबरोबर जाऊ नका. बीजेपी विरोधात लढा द्या, नाही तर भविष्यात आहे ना, भविष्यात देशाचं लय मोठं वाटोळं होणार आहे, लय मोठं वाटोळं होणार आहे देशाचं, लय मोठं. आपण बघू शकताय पोलिसांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असल्याचे. मी देशातील प्रत्येक नागरिकाला बाळा कवडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले असताना माझ्या जाण्याने जर ईव्हीएम मशीन बंद होत आहे तर मी देशासाठी आहुती घेणार आहे, मी फाशी घेणार नाही. मला आपण बघू शकताय बाळा कवडे यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असल्याने. आणि ज्यांनी यांचा विजय झाला म्हणतात ना, मला वाटतं विजय नाही, तो विजय नाहीये. विजय असतो ना, पैलवान कुस्तीच्या आखाड्यातून उतरला ना, हार जीत असते, पण ती हार जीत आहे ना इमानदारीने व्हायला पाहिजे. त्याला म्हणलं ना असं म्हणजे ही हार जीत नाहीये, इथं ना निव्वळ सेटिंग आहे, सेटिंग हे सेटिंग असणार. लय मोठा ते लोकशाहीला काळीमा एकही बूथवर साहेब, एकही बूथवर पत्रकार आहेत, आम्हाला एकही बूथवर लीड नाही. आमचं मला सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींना सांगायचे, आज काही होऊ द्या, माझे जे हार असू द्या काय असू द्या, माझा नंबर आहे 97-62-463-463. तुम्ही माझ्याशी कायम, तुम्ही माझ्यासाठी मतदान केलंय, मला माहिती आहे मी जिंकून आलेलो आहे, मी तुमचा नगरसेवक आहे, मी तुमच्या कायम संपर्कात राहील आणि मी कायम तुमचं काम करणार. मी कामाला कधी हटणार नाही आणि मी कुठल्या हुकुमशाहीला जुमानत नाही.
तानाशाहीला मी कोणाच्या जीव म्हणत नाही हा? आजच का घेतला तुम्ही आक्षेप? काल रात्री घेतला होता. पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं त्या अधिकाऱ्याला बोलून घेतलं हे मशीन कुठलं आहे? तर त्या मशीन त्या म्हणले राखीव मशीन आहेत. राखीव मशीन तुम्ही स्ट्रॉंग रूम मध्ये जातात कशा? राखीव मशीन स्ट्रॉंग मध्ये रूम मध्ये जातात कशा? काय संबंध येतो राखीव मशीनचा? माझं हा म्हणणं आहे तुम्ही राखीव मशीन मग तुम्ही सांगा, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगा, तिथल्या निवडणूक आयोगाने सांगावं की बाबा या राखीव मशीन चालतात तिथं म्हणून. जर तिथं मशीन जर आल्यात मतदान करून आल्यानंतर राखीव मशीन येतात का? हा माझा आक्षेप आहे. राखीव मशीन दुसरा बरं ऐकून घ्या ना. मतमोजणीच्या तिथून फेरी चालू आहे, 8वी 9वी फेरी चालू आहे. तुमचा सकाळपासून हा प्रॉब्लेम लक्षात नाही आला का रात्री? आला त्याच्यावरती काही उत्तर आला होता. मी कंटिन्यू बोलत होतो सगळ्यांशी बोलत होतो मी सगळ्यांशी बोलत होतो पण सर्व आरोशी संपर्क का नाही फेरीमध्ये केला? बदल- आरोशी संपर्क का नाही आरोशी केला? संबंध करायला मी गेलो, आरोग्याला चाललो होतो. आरोशी संबंध करायला म्हणतायत की या मतमोजणी पूर्ण होऊ द्या. लेखी लेटर सर द्यायला पाहिजे सर होतं. आम्ही तेच आमचा मुद्दा होता की आम्ही आरोना सांगितलं होतं की हे ऑब्जेक्शन आहे आमचं, आम्हाला फुटेज दाखवा. तर आरो म्हणतायत की मतमोजणी होऊ द्या, मतमोजणी कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमचं ऑब्जेक्शन द्या. याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती ऍक्शन घेऊ आणि आम्ही तुमचा रिझल्ट हा होल्डवर ठेवू. मीडियाने आहे ना तुम्हाला मान्य आहे काय? आम्हाला मान्य नाही ना साहेब. आम्हाला फुटेज दाखवा आणि त्यानंतर राहिलेले जे 3 किंवा 4 राऊंड आहेत त्याची मतमोजणी चालू करा. आरोनं जे तुमची अर्ज घेतला त्यावरती तुमची काय त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? मतमोजणी थांबवली का याच्यावरती? नाही थांबवत नाहीयेत. आरो सांगतायत की आम्ही मतमोजणी थांबवू शकत नाही, असा नियम नाहीये. तुम्ही हे दिलंय का, अर्ज दिलाय का त्यांना? अर्ज आम्ही देतच होतो साहेब. आम्ही अर्जही दिलाय. अर्ज दाखवता का आम्हाला? उमेदवाराला अर्ज? अर्ज दाखवा. CCTV कॅमेरे दाखवण्यात यावे आणि त्याच्यानंतर इथं बघून बोला, इथं बघून बोला, इथं बघून बोला. CCTVचा जाहीर निषेध म्हणजे बियाणे जे आता मी 8,000 लोक आणू शकतो. आता इथं 8,000 लोक मी आता आणू शकतो. या द्या मी सांगतो, ऐका. रात्री 1 ते 1:30 वाजता लोकशाहीचा पोरं थांबवली होती. मी इथं पोरं थांबवली होती माझी. आणि EVM मशीन ज्या शाळेतनं गाडी येत होती ना त्या शाळेत त्या गाडीच्या पाठीमागे माझी पोरं होती. या UIT कॉलेजचे मशीन मधून यायला पाहिजे ना, त्यांनी त्या गाडी कुठून खडी मशीन चौकात नाही इकडे आणली. रोजलँडची मशीन ची गाडी तिथून अशी इकडे गेली कात्रज साईडला, मधून इथून यायला पाहिजे ना, इथून गोकुळनगर त्यावेळेला व्हिडिओ शूटिंग करायला लागले पोरं त्यावेळेला. परत ज्या बस होत्या त्या एक ठीक होतं, बसमध्ये मशीन आले ते एक ठीक होतं. 4 व्हीलर मध्ये पण मशीन आल्या तिथं. 4 व्हीलर मध्ये मशीन आल्यात. काय बोलायला गेलो तर स्पेअरच्या मशीन बोलण्यात आलं. आतमध्ये आमचा एकही माणूस नव्हता, एकही माणूस आमचा किंवा कोणाचा नव्हता. हे सगळे जर यांना आता बीजेपी पोलीस प्रशासन विकत घेऊ शकते. आमच्या याच्यावर आक्षेप आहे. मशीन आल्या तिथं आम्ही बोललेलो आहे मला पुढचे फुटेज पाहिजे नंतर मतमोजणी घ्या. माझं एवढंच म्हणणं आहे. कंप्लेंट केली का तुम्ही? कंप्लेंट केली का? कंप्लेंट कालची कंप्लेंट आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडनं नाव तुमचं? बाळाकवडे अर्ज दिलेला आहे आमच्या आता दिलेला अर्ज सुरेश रुपये बाळाकवडे आणि ऐका इथे अर्ज देऊन देऊन 2 तासात अर्ज दिलेला आम आदमी पक्षाचे उमेदवार मी 40 मधून. आम्ही काल 112 बूथ मध्ये फिरलो, त्यापैकी 90 बूथ मध्ये मतपत्रिकांचा क्रम जो होता तो ड पासून लावण्यात आलेला आहे. मतदारांचा संभ्रम केलेला आहे आणि हा मोठा घोळ तुमची मागणी काय? मागणी आहे की फेर मतदान झालं पाहिजे, मतमोजणी आमची मागणी आहे. मी सांगतो आम आदमी पक्षाला कोणीच प्रकार हातात घेत नाही आणि आमची मागणी आक्षेप आमचा असा आहे की ड मशीन पहिली लावली गेली, नव मशीन शेवटी लावली गेली. अ मशीन ही पहिली लावली गेली पाहिजे. मतदारांचा संभ्रम आणि गोंधळ झालेला आहे. तर मतदार एक मिनिट
हा विषय काल का ना तुम्ही बोलले काल बोलले कुणाशी बोलले मॅडम जे आहे ते हे आरोप त्यांना मी फोन करून सत्य जी काही परिस्थिती आहे नाव सांगा नाव गवर साहेब कोणीतरी आहेत ते आहेत आरोप आणि हे आरोप जे आम्ही हे ना काय केलं की म्हणलं मतदार प्रक्रिया बंद पडेल म्हणून तिथं जास्त गोंधळ घातला नाही त्या विषयावर जेवढं होतं तेवढं म्हणलं मतदान होऊ द्या काय आणि याच्यामध्ये यांनी आता प्रभागातले नागरिक मतदान करायला टाकण्यात आलेलं यावेळेस आणि कोंढव्याचं मतदान येवल्यावर सिंहगड गोकुळनगरचं मतदान कोंढव्यामध्ये सिंहगड कॉलेजला अशा पद्धतीने आमचे मतदार बाहेर निघू नये त्यांची गैरसोय होईल या पद्धतीचं आमच्या विरोधकांनी राजकारण केलेलं आहे तर अतिशय चुकीचं निंदनीय आणि संविधानाला हा असणार आहे काय आमच्या घोटाळा आहे कार्यकर्ता म्हणून काम करतो 100% हे मशीन घोटाळा आहे आणि एवढा मोठा इथं बंदोबस्त आहे एवढा मोठा असते पोलिसांचा बंदोबस्त आहे तुम्ही त्यांच्याशी कंप्लेंट केली का त्यांचं उत्तर काय मिळतच पाहिजे जे आता इथं जे केलं ते केलं काल जिथं ज्या वेळेला आतमध्ये आम्ही विचारपूस केली त्यावेळेला पोलीस कर्मचारी होते त्यांच्या समोर सांगण्यात आलं होतं की ह्या मशीन ज्या आहेत त्या फक्त राखीव मशीन आहेत राखीव डेमो मशीन इथे यायचा काय संबंध येतो सीसीटीव्ही फुटेज नाव नाही माहिती सीसीटीव्ही फुटेज तेवढ्यामुळेच म्हणतोय मी की फेर मतमोजणी घ्यायच्या अगोदर ही जी पूर्ण कंप्लेंट करायला अगोदर सीसीटीव्ही फुटेज दाखवा आणि त्या अधिकाऱ्यांची त्या पोलिसांची चौकशी करा एवढंच माझं म्हणणं आहे कारण मी त्यावेळेला होतो जेजुरीला दर्शनाला गेलो होतो आणि पोरं इथे होती तर त्या मशीन आल्यानंतर पोरांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यानंतर मी फोनवर बोललो तर त्यांनी सांगितलं की त्या राखीव मशीन आहेत स्पेअरला मशीन ठेवलेलं आहे स्पेअरच्या मशीन कधी आल्यात गाडी किती वाजता आल्या 3 वाजता होते आज फोन